निफाड तालुक्यातील नाशिक शहरात MD म्हणजेच मेफेड्रोन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या तिघा संशयितांना आडगाव पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले। या कारवाईत पोलिसांनी 22,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ग्रामीण भागातून शहरात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी 29 तारखेला पहाटे 4:45च्या सुमारास नाशिककडे येणाऱ्या मार्गावरील महाड सांगवी टोळनाक्याजवळ पुलाखाली एक संशयित स्कॉर्पिओ MH15 JS 4597 ही स्कॉर्पिओ उभी असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली होती। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला। या कारवाईत सुदाम मुरलीधर सोनवणे, विशाल दत्तात्रय शिंदे, विवेक नवनाथ खालकर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 6.5 ग्रॅम वजनाचा MD असा अंमली पदार्थ आढळून आलाय। तसेच अंमली पदार्थ वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ आणि एक मोबाईल फोन देखील पोलिसांनी जप्त केलाय। या कारवाईत एकूण 22,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संशयिताविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान शहरात MD ड्रग्ज विरोधात पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून संशयितांचा बारीक हालचालीवर लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे यांनी केली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक VJ पंचमुख करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।